मित्रांनो नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो. आपल्या गॅरेजवर आलेले आहेत झाकणजुले सर. आता हे झाकणजुले सर म्हणजे त्याची खूप PhD झालेली आहे त्याच्या डॉक्टरकीमध्ये आणि ते सर्पमित्र आहे. तर चला एकदा त्याच्यासोबत आपण बोलू, गप्पा करू, थोड्याशा विरंगुळा होईल. तुम्ही पण ऐकसाल की बॉस त्याच्याजवळ काय नॉलेज आहे, खूप त्याची PhD कशी काय झाली कशी नाही, त्यानं त्याच्या आयुष्यामध्ये किती असे हे केले तर म्हणजे सर्प धरलेत किंवा काय त्याच्याकडे आपण एक छोटीशी त्याची बाईट घेणार आहोत. तर चला कार्यक्रमाला सुरुवात करू. तुम्ही बघू शकता की आपले झाकणजुले सर आपल्या गॅरेजमध्ये आले तर बसले तर आणि त्याची एक आपण बाईट घेणार आहोत. तर चला कार्यक्रमाला जास्त टाईम न लावता सुरुवात करतो. झाकणजुले सरकडे काही जास्त टाईम नाही तर नुकतेच आपल्या गॅरेजवर आले तर इथं चालू करू. पुन्हा वेळ व्हायला नको सर. तुम्हाला जायचं वाटते नाही का? खरंच सॉरी, तुम्हाला जायचंय मला माहिती आहे, पण लगेच आपण कार्यक्रम चालू करू. आणि थोडंसं कसं आमचे सबस्क्रायबर लोक येतं बुवा, तुम्हाला ऐकणार येतं, पाहणार येतं की बुवा तुम्ही सर्प कसे धरले, तर काय अनुभव आला, कधीपासून सर्प मित्र आहात, किंवा मग ती सर्प धरण्याची तुमची पद्धत, किंवा ते खूप लोकांना तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. कारण तुमच्याकडे जे नॉलेज आहे तर हे नॉलेज प्रत्येक सर्प मित्राकडे जाऊ द्या. कारण तुम्ही जे सर्प वगैरे धरता, कसे धरतात, काय करतात हे लोकांना माहीत नाही. तर आपले जे सबस्क्रायबर हे आवर्जून पाहण्यासाठी तुम्हाला लय खूप उत्तेजक येतं. तर एकदा तुमच्या आमच्या चॅनलवर तुम्ही आले म्हणजे आमचं स्वतःचं भाग्य आहे सर. झाकणजुले सर, तर खरंच तुमचं DK प्रोटेक्शन चॅनलवर खरंच मनाभावातून स्वागत करतो. तुमचा एक अमूल्य वेळ तुम्ही दिलाय. तर चला आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करू. तर मित्र, पुन्हा एकदा खरंच तुमच्या सगळ्यांचं स्वागत आणि त्यातल्या त्यात आपल्या चॅनलवर आलेले झाकणजुले सर त्याचं बी खूप आम्ही स्वागत करतो. तर आता लगेच आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार. सर पाणी येते, पाणी बरोबर पिया. तर खरंच पुन्हा एकदा स्वागत आपल्या सरचं आपल्या चॅनलवर. तर सर मला तुम्हाला एक पहिला प्रश्न असा आहे की बुवा चांगली तुमची येण्या जाण्याची सोय सुविधा झाली, आले कधी आले काय माहित नाही, पण तुम्ही सहज भेटले तर खरंच मनाला पण चांगलं वाटलं. तर सर तुम्हाला पहिला असा प्रश्न आहे, कॅमेऱ्याकडे पहा. झाकणजुले सर, तुम्हाला असा पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही सर्प हे कधीपासून धरत असता? सर्प हे बघा तुम्हाला सांगतो मी की वर्षात जेव्हा तेव्हा बरसातीतून पाण्या वगैरे सर्प व्हायचं. हो. ते सर्प आम्ही धरत नाही. मग ते सर्प आम्ही धरत नाही. फक्त गरीबा गुरुबाच्या इथं कुठं सर्प निघला का किंवा साप निघला, साप जे काही आणि कोबरा साप, अजगर मोठा मोठा गळ्यात घेऊन आम्ही, त्याची काय आम्हाला भीती नाही. जर कोणाला साप चावला किंवा चावणार आहे तर त्या टायमाला लटकन आम्ही जातो तिथे. बर, ठीक आहे सर. तुम्हाला आता दुसरा प्रश्न असा आहे की तुमच्या लाईफ मध्ये पहिला साप तुम्ही कसा पकडला व त्याच्यातून अनुभव काय आला, काही सांगू शकता आमच्या सबस्क्रायबरला? पहिला साप म्हणजे सांगायचं म्हणजे असं की पहिला साप जेव्हा मी पहिल्यांदा पकडा गेलो तर माझ्याजवळ अशी टिक होती. म्हणजे टिक नाही तुम्हाला काळी म्हणताय, एक काळी होती लाकडाची. त्या काळीने मी त्या साप पकडायला गेलो. तर जेव्हा साप असा समोरून चाल करतो तर माणसाला कधी भेट नाही. घेऊ नये बरोबर. तुम्हाला कसं आहे, आता आम्ही सर्प मित्र आमच्या सोबत असे काही किस्से घडतात की सापाला आम्ही भीत नसतो. तुम्ही लोक काय करता, साप निघला की अरे बापरे साप आहे, अरे बापरे साप आहे, असे कलमा करता तुम्ही. हो बरोबर. अशा आवाजाने काय होते, घाबरतात लोक. ते पण बरोबर आहे तुमचं. लोक तर घाबरतात पण साप घाबरतात. कलमा केला की साप जाऊन बसतात. आणि मग नंतर आम्हाला फोन लावतो की सर या आणि साप आमचा पकडून या. आता इतके सापात आम्ही नेमकं करणार काय? नाही ते पण काय खार खाऊ का? नाही खार नाही, ते बरोबर आहे. पण आता गरीबा गुरुबाचे ऐका लागते, आम्हाला जावं लागतं ना. पण सर मला एक म्हणायचं की तुमचा पहिला साप धरण्यात काय अनुभव कसा आला? पहिला साप धरायचा म्हणजे तुम्हाला सांगायचं की मी गेलो होतो. आता मी म्हणजे मला बोलायचं मी तर तुम्हाला पहिला जो साप भेटला तर त्या सापाचा अनुभव कसा होता भाऊ, कसा धरला तो अनुभव? म्हणजे साप येता वेळेस तो असा बरं फन करून आला. बोला. तर मी जेव्हा गाडी माझी स्टँडला लावली, गाडी माझी स्टँड लावली आणि सापाला असा काडीने धरायला बर डसला माग. हा कुठं
म्हणजे गाडीवर बसलो होतो तो मला पायाडच नव्हतं, असं का? बर बर बर. पण ते अच्छा, अच्छा. तो डसला नाही. नाही डसला. साप काय झाला, हा. एक पन्नी घेतली, हा. पन्नीने त्याचं मोधाड हा. असं, म्हणजे आमच्या भाषेत सांगायचं मोधाळ म्हणजे मला कळालं नाही सर. नाही, त्याचं तोंड असते ना, हा. तोंड असं धरलं हा. आणि धरून पिनगाळा करून हम्म. ठेवून दिलं. बर बर बर. लोक आले म्हणत, सर तुम्ही साप हा पकडला आणि आता कुठे घेऊन चालला? बर मला खायात आली हो. बर बर. अहो साप पकडला म्हणजे आम्ही रेस्क्यू करतो ना, हो हो. सोडून देतो. बरोबर. काय करणार? हो ना हो ना, ते पण आहे. सर तुम्हाला दुसरा एक प्रश्न असा आहे की बुवा, या सर्पाच्या जाती, नेमक्या सापाच्या जाती किती गेल्या? वक्त्यापाच्या जाती वक्त्या बजाय म्हणजे नाही तसं नाही पण म्हणायचं की बुवा नेमकं जात म्हणजे काय नाग, कोबऱ्या, मन्यार, अशा काय? मला एक समज नाही की त्यांचा समाज का नाही नाही, समाज नाही. हो समाज नाही. त्या समाज, त्या प्रजाती किती आहेत बुवा त्याच्या? असं प्रजाती त्याच्या 5-6 असतील ना. कशा कशा? डोंबळा साप आहे बर आणि गटांबळे आहे, बर एक तर टाळून असणार आहे वरून. बर बर. म्हणजे आपला कसं ना, म्हणजे टाळून डसणारा म्हणजे मला नाही कळलं सर. टाळून आपले टाळू होता ना, हा ते टाळून ठेवा असते. हा हा. पण आमच्या नाही सर, बर. नाही आम्ही डसून देत नाही. नाही नाही डसू देत नाही. तुम्हाला अनुभव आहे ना सर? हो. तुम्हाला अनुभव आहे ना सर. किती वर्ष झाले तुम्ही या सापाच्या ह्याच्यात म्हणजे सर्पमित्र आहात सर? वस्त काची 2-3 दिवस आहे. 2-3 दिवस झाले का? आता पण त्यामुळे तुम्हाला सर चांगला मग अनुभव नाही, आहे. अनुभव तेवढा घेतलाच ना, घेतलाच का? मुद्दाम. तेच तर म्हणायला. नाही चांगला अनुभव आहे आणि तुमच्या बोलण्याहून पण वाटायला लागले चांगला तुम्हाला अनुभव आहे. हो ना, हो ना. हो ना. तुमचे सर म्हणजे तुम्ही असं ऐकलंय की बाबा की तुम्ही झोप लागली समजा तुमचे डोळे जरी मिटलेले असतील तरी तुम्ही साप धरता म्हणून असं तुमची प्रख्याती आहे हा समजा. समजलं मला ते. हा, हा. मला ते आता त्याच्यावर काय बोलू शकता आता सर? मी तुम्हाला एक किस्सा सांगतो. बरं, बरं, बोला, असा बोला. आमचा एक किस्सा आला होता बोला. आता. ऍक्च्युली आमच्या घरी काय झालं होतं, पाहुणे आले. बर बर तर पाहुणे आले तर आता मी सर्व मित्र, मला हो. ते दिवसांरात्री मला ते साप दिसतात हो ना हो ना. सर्व प्रकार. नाही बरोबर बरोबर. आणि एक दिवस असा घडला बरं. की त्या दिवशी हम्म. पाहुणे आले आणि पाहुणे असेच जवळ झोपले होते. हम्म, हम्म, तर माझ्या कानात एक जण आवाज करू लागला, बर अहो साप 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 आला, साप आला, घरात साप आला. बर बर. आम्ही आता सर्व मित्र हो ना, हो ना. आम्हाला ते जमते का? नाही, नाही, अनुभवी तुम्ही. आम्ही 15 मिनिटाच्या आत त्याच्या घरात पोहोचतो. बर. तर त्या टायमाला असं झालं की साप हा माझ्या जवळच आला, बर म्हणजे लवकरच दिसला मला तो. हम्म. मग काय धरला बर धरला की ते लागलं कलमा करा. बर बर. म्हणजे आजूबाजूचे माणसं. आजूबाजूचे म्हणलं याला दिसला का, हो हे घाबरलं. घाबरलं आणि घाबरलेले लोक कलमाक करतात. बरोबर आहे घाबरले म्हणजे तुमचं. आता कलमा करणार. हो, हो. म्हणलं आपल्याला माहिती आहे घाबरतात, हो. पण म्हणलं काही घाबरू नका, बर, बर. ते कलमा करू द्यायला. दिसला असेल जवळजवळ जात हो असेल, ना हो ना हो ना. आता मी कशाचा हम्म. मी गत धरून ठेवला. गज धरला. सरळ. सरळ कसा गत धरून म्हणजे ठेवला. मानकड धरलं का त्याचं तोंड धरलं? त्याचा शेपूट झाला गेला असं मला वाटतं. मग ते कारण शेपूट ना तोंड धरला असतं त्याला दिसलं नसतं. नाही ना दिसलं नसतं. ते बरोबर आहे. हो ते समोर समोर चाल करू लागलं. बरं, बरं, बरं. पुढं हल्ला लागली होती. बरं हल्ला 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 लागली होती, ते गत धरलं. बर. गत धरलं गेलं ते कलमा त्याच्यात ते आणखीन जास्त लोकांचे कलमे चालले. त्याच्यापेक्षा कलमा करून म्हणलं हे 100% याला साप जवळजवळ या बर बर बर. किंवा तिच्या हाताला हेटफळा दिला. हो एक पळा दिला काय? पण मी काय सोडलं नाही, बर बर. मग कारण म्हणलं आपण सोडलं ते साप पळायचा ना. काही लोकांची बळी जाऊ शकतो. हो 100% 100%. कारण absolutely म्हणून right. साप धरलाच नाही. आणि तेवढंच असा अंधार होता, एकदम बर बर. भाड दरवाजा वाजला. दरवाजा वाजला. हा. सर्व कलमा कोण करायले. हो, हो, हो. एक आमची सासू आली, बर. तिने सांगितलं की बा पाहुणा बाहेर पडला. पाहुणा बाहेर पडला असं. पाहुणा म्हणजे आणि मग तेवढ्याच मला जाग आली की बर. मी म्हणलं अच्छा हा. हे स्वप्न होतं. स्वप्न होतं म्हणजे तुम्ही पाहुण्यात बाहेर फेकून द्या. पाहुणा बाहेर फेकल्या गेला कसा हे समजलं. अरे, अरे, अरे. ते मग बरोबर आहे नाही बरोबर ते आहे. झोपात ते धरल्या गेला. हो असं झालं नाही का? बरं 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 बरं. चांगला मजकूर आहे म्हणजे भानगड झाली अशी. त्याच्यामुळे तुमचं नाव असं पडलं की बुवा तुम्ही झोपतच साप धरता वगैरे असं तेच नाही. ना नरम लागलं. हो ना. खरंय. नरम लागलं म्हणलं सापच आहे. सापच आहे कशा सापच सोडतो मी? आहे. नाही ना सोडत ना. बरोबर आहे. पाहुणं बाहेर पडलं म्हणत पाहुणा पडला बाहेर आलो. हा. पोरी 5-6 बकरी तोंडावर फेकल्या. हा. एक बकेट फुटली. हा. सासू म्हणजे पैसे द्या बकरी. हो सर. म्हणलं सॉरी. सॉरी खरे खूप मजा आली सर. एक पुन्हा एक तुम्हाला असा प्रश्न आहे की बुवा
साप तुम्हाला सर तुम्ही साप धरण्यासाठी म्हणजे कुठली गाडी वापरता? 2 मिनिटं थांबा, सरची मीटिंग चालू. नाही आपण गाडी कोणती वापरता? आपण पाहिजे नाही हो, साप वगैरे धरायला समजा न्यायला तुम्हाला समजा साप न्यायची अहो, किंवा साप- इथं गाडी टाकायची तर- साप धरत काय ना, साप धरतो आपण, बर पण साप धरला तर ते साप ठेवा कुठं? लोकांना का घरात गाड्या घाला काय? नाही नाही नाही, ते पण बरोबर आहे. नाही मला वाटतं बा तुम्ही गाडी एखादी वापरत असाल साप नाही. धरायला, आपण पायीच तुम्ही पाहिजे का? पायी किंवा भरणी बर कुठं एखादं जंगल दिसत ते फेकून द्यायची. भरणी सगळं नाही अहो, साप द्यायचा सोडून. साप द्यायचं सोडून भरणी घरी आणायची. भरणी घेऊन यायची असं, दुसरी. बरं. आता या अशा काही भरणी आहेत माझ्याकडे. हे काय सर नवीन अहो ते पियाचं आहे ना, धुंद धुंद व्हायचं आहे ना. धुंद व्हायचं. बरं तुम्ही मला एक सांगा सर, तुम्ही नेमके साप नेमके धरता कसे? म्हणजे असं ऐकलंय की तुम्ही बाबा ते तुम्ही आल्याच्या नंतर ते काहीतरी वासानच तुम्ही नाही, नाही. एकदम मंत्रमुक्त हो, व्हाल. ते समजलं. कसं आहे ते काय की सांगा, कळू द्या बरं आमच्याजवळ ते प्रत्येकाला. हे राहते ते, फवारा राहते. फवार फवार म्हणजे देशीचं टॉनिक म्हणतात तुम्हाला. असं असं हा देशीचं टाण बरोबर. ते फेका लागते ते बरं. चौकट हं. चौकट फेकल्यामुळे त्यांचा धुंद होते. धुंद होते का? ते साप धुंद होते. म्हणजे मग त्यानं काही असं ऐकलं की मग तुम्ही काहीतरी पाच का त्यानं म्हणून एक झाकण देत आपण. एक झाकण. एक झाकण. एक झाकण एक द्या. झाकण त्याला दिलं मग मी काय देऊ? नाही नाही ते बरोबर मी बांधते हो. ना. तर ते मी जाऊ असतो घराकडे जाताना. घराकडे जाते मग ते साप धरून देते तुम्हाला समजा ते एक धुंद होते झाकण. ना, ते धुंद होते ना. बरं ते धुंद बरोबर कॉक चालू करा, मारून घ्या एकदा. 2 मिनिटं सरची मध्ये- मीटिंग चालू आहे. सरची सर्पमित्राची मीटिंग चालू आहे, त्याच्यामुळे आम्ही नाही मारू शकत हवा. ते कॉक सोडून घ्या ना हवा मारा 2 मिनिटं. सर तुम्हाला दुसरा असा प्रश्न आहे की सर तुम्हाला कोणता दुसरा साप आवडते? सापाचं काय, सापाचं आवडतं आपल्याला. नाही पण नेमका कोब्रा मोनॅर्को काही हे नेमका नाही. कोणता? कोबरा का 5-6 दिवस ग्रॅम ठेवता, बर बर मग पण ते घरचा मिठूस पडायचं काम पडलं. कसं काय? पिंजरा मग हो 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 म्हणजे पिंजऱ्यात टाकला होता का? पिंजऱ्यात टाकला हा. पिंजऱ्यात टाकला तर पोरगा कमा करू लागला. बरं असं ऐकण्यात आलं सर की या सापामुळं दारू बनते म्हणून का काय ते? नाही नाही जर का हं? ते त्याचं करतात ना, जहर करतात ना, 17 आणून जहर करतात ते. त्याचं जर म्हणजे अमेरिकेचे लोक पितात म्हणा. असं का? हो. बरं बरं म्हणजे या सापाची दारू वगैरे होत नसते का? नाही दारू वगैरे नाही होत, पण ते अमेरिकेचे लोक पितात. असं का? पण पिया लागले. बिया लागले सर. बरं बरं काळाकाव काळाकाव. तर आता एक तुम्हाला असा प्रश्न आहे किंवा तुम्हाला नेमका असं म्हणल्या जाते म्हणून इथं लिहिलेला प्रश्न आहे म्हणून मी विचारतो की सर तुम्हाला नेमका ब्रँड कोणता आवडतो? ब्रँड मध्ये मला तर ड्रिंकिंगचा brand. नेमकीच पिऊन टाकून तुम्हाला दाखवतो मी. हं. ते पहिल्या गेट मधून आत येत आणि हे केलं ते बरं. नेमकं सांगा तोंडाने सांगा की बाबा नेमका कोणता ब्रँड नाही आपल्याला ब्रँड आवडते आपल्याला देशीचाच. देशीचा म्हणजे कसं उलचा घोट घ्या पण मात्र असा डोस काय घुमवते डोसकं घुमवतो. आणि त्याच्यापुढे किती साप आले ना, ते साप घेऊन गळ्यात हिंडतो. बर पण लोक भिजात ना, त्याचं लोक काय करायचं? त्याचं काय बरोबर आहे हे पण आहे तुमचं म्हणणं. त्याच्यामुळे मी ते सर तुम्हाला एक शेवटचा प्रश्न असा होता की सर तुमचं नाव नेमकं झाकण झुले डॉक्टर साहेब असं काऊन पडलं नेमकं? झाकणं पहिले गोळा करतो मी. कशाचे? हे कोण्या सोनपापड्याच्या असं भरण्याचे का? गोळ्या पॅकेटाचे तिकलेचे असं का? आणि त्या झाकणाला छिद्र पडायचे आणि त्याचे गाडे बनवायचे असं आणि ते खेळायचे. बर 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 मी नाही हं. कोणी लेकरा विकायचे. हम्म. ते आता ते घेईनच कोणी आता. आता आजकाल ते मोठ्या गाड्या हो, निघल्या, हो. घोडे निघले, हो, हो. रिमोटवरच्या गाड्या निघले. बरोबर त्याच्यामुळे आता ते म्हणलं आता हे सरपड कोणतं ते पाहू. ना ते पण आहे बरोबर. हा मग तुम्ही केव्हापासून समजा सर्प धरायला लागले काही ते झाकणाचा बिझनेस झाल्याच्या बाबतीत सुरू झालं. जागण्याचा बिझनेस झाला की तुम्ही सर्प धरायला चाललाय? अच्छा अच्छा चांगलंय चांगलंय तुम्ही जे सर्प धरता आणि त्याच्यामुळे एक माणसाला एक वेगळी एक अनुभव येतो. तुमच्यामुळे चांगले तुमच्या हातातून चांगलेच लोक एक्सपर्ट झाले हो ना. सर्प वगैरे धरायला आणि सर्प धरून किती मारा ना 10 रुपये मारा. सर्प वगैरे मस्त धरले त्याच्यातून तुम्हाला पण चांगला अनुभव आला. त्याच्यानंतर तुमचे काही मुलं बाळ पण आता सर्प वगैरे धरायला लागले. ते तुम्ही जवळपास खूप दिवसाचे याच्यात रुळले आणि त्याच्यामुळे- आपला परपायचंच नाही. परपंचच आहे का? बरं बरं ठीक आहे तर चला आम्ही सगळ्यांची रजा घेतो. कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो. जर तुमच्या कोणाच्या प्रतिक्रिया असतील तर दर्शवा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि विशेष सरचं मी आभार मानतो. आपले झाकण झुले सर आपल्या चॅनलवर आलेत, त्याने आपल्या सोबत गप्पा केल्यात, मनोगत मांडलं. खरंच सगळ्यांचे धन्यवाद. चला भेटू एखाद्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, स्वतःची काळजी घ्या. चला सर या सर तुमची गडबड आहे.